रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. राहायचं केसल झालं. इकडं आहे Didi Dugal will get her. 2 minutes. She will enter as the music starts. 2 मिनिट. कैसा चालू है? 2 मिनिट है मैडम. लाइट लगाओ ना. लाइट ऑन कर. बड़ी मोटा क्या है? इथे सोपे मागच्या लोकांना काहीच करायचं असं कोणचं आहे ना 8 रुपये लागणार पैसे मी तो पुढचे एक भाजी वरण भात ते दुपारचे जेवण आपलं असतं जेवण ठेवलं का 10 ठिकाणी आपण घरी दुपारचे जेवण लग्नाचं जेवण नाही वरण भात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युतीचं विभागवार शिबिर पहिलं ईशान्य मुंबईत मुलुंड येथे कालिदासमध्ये आयोजित होते. तुम्ही आज पाहणी केली, काय नेमकी संकल्पना आहे? बघा, आम्ही जेव्हा पक्षाचं काम सुरू केलं आमच्या काळात, तेव्हा शिवसेनेची विभागीय शिबिरं आम्ही नेहमी घेत होतो. आम्ही शाखांचे वर्धापन दिन आमच्या काळात साजरे होत होते आणि त्या वर्धापन दिनाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सुद्धा शाखेत येत असत. आम्हाला त्या पद्धतीनं नव्यानं काम सुरू करणं गरजेचं असं लक्षात आलं. पराभव होत असतो, लोकसभेला जिंकलो, विधानसभेला आम्ही जिंकू शकलो नाही, पण शिवसैनिकांचा उत्साह आणि जिद्द कायम आहे. पण त्यांना ज्या प्रकारचं राजकारण किंवा ज्या प्रकारचं दबावाचं राजकारण सुरू आहे प्रशासनामध्ये, जे भय निर्माण झालेलं आहे की EVM मुळे हरलो, पैशामुळे हरलो असेल, पण त्यांना आम्हाला एक प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि यासाठी राज्यभरामध्ये विभागीय शिबिरं करण्याची योजना आहे जिल्हा स्तरावर. आता ईशान्य मुंबईची सुरुवात मुंबईत आधी होईल. ईशान्य मुंबईत त्या दिवशी दिवसभर कार्यक्रम आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख येणार आहेत. उद्घाटनाच्या वेळी सकाळी आदित्यजी येतील आणि शिवसेनेचे सर्व नेते इथे येऊन शिवसैनिकांना नुसतं मार्गदर्शन किंवा भाषणं करणार नाहीत, तर या भागातल्या शिवसैनिकांना एक ठोस कार्यक्रम देऊन जातील असं मला वाटतं. 2 तारखेला पहिला दौरा आहे ठाण्यात आहे. एकत्रित ठाण्यात आम्ही आता बाहेर पडलेलो आहोत ना. शिवसेना आता बाहेर पडलेली आहे. संपूर्ण राज्यातल्या नेमणुकांची किंवा बांधणी संदर्भातलं काम आता पूर्ण होईल. माननीय उद्धव साहेब स्वतः ते पाहत आहेत आणि शिवसेनेचे सर्व नेते हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतील.